Good evening, Bacha Party. Due to the physical illness, I haven't conducted your lecture from past 2 days. Okay. आज डिस्कस करणार होतो मी नेक्स्ट टॉपिक, बट एक रिव्हिजन पार्ट म्हणून काही पॉइंट्स होते जे मला वाटतं डिस्कस करायला हवे, तर ते डिस्कस करू. स्टार्टिंग कुठून केली सांगा? स्टार्टिंग कुठून घेतली? स्टार्टिंग इथूनच घेतली, जिथे मी प्रेझेंट आहे बरोबर, इथं बाहेर तिथूनच घेतली. तसं नाही, टॉपिक वाईज काय घेतलं तर सगळ्यात आधी आपण थोडंसं एक रिव्हिजन होईल तुमची. बघा काही गोष्टी आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळे लेक्चर्स रिपीट करत आलोय. आणखी पण बऱ्याच जणांनी गडबड केला आहे एक्झाम पेपर मध्ये, जे काही पेपर आहेत त्याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत. बरेच जणांना आणखी इलेक्ट्रिक काय म्हणतात त्याला, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन किंवा रिझल्टंट कसा काढायचा आहे, क्रॉस प्रोडक्ट मध्ये पण गडबड करताय असं वाटतंय मला. बघा जेवढं मला आठवतं त्याच्यावर तर प्रॉपर्टीज डिस्कस करता मी मास्टरचं पण सांगितलं होतं. जे काय आपलं बुक आहे ठीक आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला काय प्रॉपर्टीज आहेत. काय प्रॉपर्टीज होती पहिली, जास्त डिपेंडेंट जात वरच्यावर सांगत बसेल. पहिली होती आयसोलेटेड सिस्टीम बद्दल काहीतरी मी बोललो होतो ठीक आहे. Isolated system, charges in an isolated system remains constant, correct? Charges in an isolated system remains constant, ही first property होती. If you remember, सर थिअरी पण लक्षात ठेवतो, आम्ही विसरून जातो, प्रॉब्लेम पण करतो पण ते पण नाही समजत आम्हाला. म्हणजे तसं सगळं इक्वल होऊन जातं आणि इक्वल काय होतं, सगळं झिरो, सगळं होतं झिरो. आयसोलेटेड सिस्टीम काय? आयसोलेटेड सिस्टीमचा मिनिंग हा न्यूटनचे लॉ चालू असताना पण मी डिस्कस केलेला, त्यावेळेस पण आयसोलेटेड सिस्टीमचा मिनिंग सांगितलं होता बरोबर. केमिस्ट्री मध्ये पण आयसोलेटेड सिस्टीम आहे, कारण की मी एकदा बघितलं होतं. तुमच्या क्लासचे जे केमिस्ट्रीचे सर होते त्यांनी लिहिलं आयसोलेटेड सिस्टीम. केमिस्ट्री मध्ये आहे का नाही मला आठवतं, लिहिलं. इक्विलिब्रियम पण आहे तुम्हाला, बहुतेक मोठा चॅप्टर वाटतं इक्विलिब्रियमचा बरोबर. आयसोलेटेड सिस्टीम. आता फिजिक्स मध्ये जे आयसोलेटेड सिस्टीम आहे मी त्याच्याबद्दल बोलेल, कम्पेअर करू नका, मे बी वेगळं असू शकतं ठीक आहे. समजून घ्या, एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये दोन चार्जेस आहे, एक आहे 5 कुलमचा ठीक आहे, आणि एक समजून घ्या काहीतरी -3 कुलमचा, -3 कुलमचा. क्लिअर आहे आयसोलेटेड सिस्टीम? याला नाही म्हणत, आणखी नाही झाली क्लिअर ठीक आहे. मी सांगतोय किती चार्जेस आहेत, दोन, एक 5 कुलम आणि 3 कुलमचा. तर ह्या दोघांचा, ह्या दोन्ही चार्ज मिळून नेट चार्ज किती बनते? मी काय बोललो, नेट चार्ज ठीक आहे. नेट चार्ज किती मिळेल कोणाचा? या सिस्टीमचा बरोबर. हा स्क्वेअर काय किंवा हे जे चार्जेस ठेवलेले आहेत ते काय प्रकारची सिस्टीम बरोबर. आता आयसोलेटेड कधी म्हणायचं, ज्यावेळेस ह्या दोघांचा मिळून जो नेट चार्ज असेल तो किती होणार आहे, +3 कुलम बरोबर. किती होणार आहे, +3 कुलम करेक्ट. +3 कुलम होणार, तर मग फरक काय मग मिनिंग मध्ये चेंज होतोय का? मिनिंग मध्ये ते चेंज तेव्हा होईल ज्यावेळेस मी म्हटलं ह्या सिस्टीम मध्ये ठीक आहे, मी याला नाव देतो, चला याला नाव देतो सिस्टीम. या सिस्टीम मध्ये ना आतमधले चार्जेस बाहेर येऊ शकतात, ना बाहेरचे चार्जेस आतमध्ये येऊ शकतात. जसं आपण म्हणतो ना थर्मोडायनामिक्सचा प्रिन्सिपल, एनर्जी कांट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रक्टेड, तसं चार्जेस बद्दल पण बोलू ना. एनर्जीचा फॉर्म ऑफ चार्जेस असतो बऱ्याच वेळेस बरोबर. तर इलेक्ट्रिक करंट काय एक प्रकारची एनर्जी आहे ना, चार्जेस बरोबर. कांट बी क्रिएट नॉर बी डिस्ट्रॉइड ठीक आहे. मग या सिस्टीम मधून ना चार्जेस बाहेर येऊ शकतात ना आतमध्ये येऊ शकतात. ते गाणे ना, अंदर बाहर से काय होते ना, अंदर से कोई बाहर ना जा सके, त्या प्रकारचं ठीक आहे. ना बाहेरचे चार्जेस आत ना आतमधले बाहेर. तर मग कसं होतं बघायचं कसं, आता आयसोलेटेड सिस्टीमच्या म्हणण्यानुसार बघा, आयसोलेटेड सिस्टीम म्हणायचं असेल तर नेट किती चार्ज, मी बघा याला गोल केले, सर्कल केले, म्हणजे आता नेट चार्ज हा आहे ठीक आहे. नेट चार्ज किती आहे, 3 कुलम आहे. असं नाही की 5 कुलमच असेल प्रत्येक वेळेस. ह्या सिस्टीम मध्ये 5 कुलमचा एकच चार्ज असेल असं नाही. 5 कुलम साठी तुम्ही असे म्हणू शकता 3 कुलम +2 कुलम, म्हणजे आता 5 कुलमच्या ऐवजी एका चार्जच्या ऐवजी 2 चार्जेस झाले. काय किती झाले, 2, एक 3 कुलमचा आणि 2 कुलमचा. याचा अर्थ काय, तुम्ही सिस्टीम मध्ये तुम्ही किती चार्जेस बनवा ठीक आहे, फरक नाही पडत. बट नेट चार्ज किती असणार आहे शेवटी, +5 कुलम आणि -3 कुलम मिळून किती होणार आहे, तर 2 कुलम. ऍज एन ऍव्हरेज तुमचा नेट चार्ज हा किती असणार आहे,
तर 2 कुलमचाच फरक नाही पडला. साधी गोष्ट आहे बघा, न्यूट्रल बॉडीला इमॅजिन करा. ज्यावेळेस मी सेमीकंडक्टर शिकवतो आणि ज्यावेळेस शिकवलं त्यावेळेस स्टेटमेंट लिहून देतो, पण आठवतं आज पण ज्यावेळेस एखादी न्यूट्रल बॉडी असते, ठीक आहे, किंवा एखाद्या न्यूट्रल बॉडीवरती किती प्रोटॉन्स असतात आणि किती इलेक्ट्रॉन्स असतात. न्यूट्रल बॉडी म्हणजे तिथे काहीच नाही का, साधा केमिस्ट्रीचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, न्यूट्रल बॉडी म्हणजे काहीच नाही का आहे काय, इक्वल अमाउंट ऑफ प्रोटॉन्स आणि इक्वल अमाउंट ऑफ इलेक्ट्रॉन्स, बरोबर. म्हणजे 1 न्यूट्रॉन 1 n लिहिला मी, ठीक आहे. 1 न्यूट्रॉन इज इक्वल टू काय आपण 1 प्रोटॉन प्लस काय येतं 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे प्लस मायनस काय होणार 0 होणार. त्या प्रकारचे काय होणार आहे न्यूट्रॉन तयार असं म्हणतो आपण, ठीक आहे. कारण न्यूट्रल बॉडी समजलं. म्हणजे ही सिस्टीम काय झाली तर आयसोलेटेड, ही सिस्टीम काय झाली आयसोलेटेड. त्यावेळेस मी सांगितलं होतं, आज थोडं 8:30 मध्ये सांगतोय कन्सेप्ट वाईज, ठीक आहे. समजलंय कशाला बोलतात आयसोलेटेड सिस्टीम. तर आयसोलेटेड सिस्टीम मध्ये चार्ज कसे असतील सगळे कॉन्स्टंट. इन अन आयसोलेटेड सिस्टीम चार्जेस रिमेन्स कॉन्स्टंट, बरोबर आहे. एक सिस्टीम असणार जिचा नेट चार्ज काय असणार कॉन्स्टंट. जसं तर 2 कुलम आहे ना, तुम्ही आतमध्ये काही करा, मायनस करा प्लस करा काय करा, बट त्याचा नेट चार्ज हा 2 कुलमच येणार. क्लियर आहे. त्याला म्हणतो आपण आयसोलेटेड सिस्टीम. आणखी एक प्रॉपर्टी बघितली होती, चार्ज इज क्वांटाइज्ड. क्वांटाइज्ड, ठीक आहे. चार्जेस आर क्वांटाइज्ड, बरोबर. क्वांटाइज म्हणजे काय फिक्स अमाउंट मध्ये, बरोबर. मी सांगितलं होतं रेस्ट्रिक्टेड टू सम व्हॅल्यू असं लिहून दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. रेस्ट्रिक्टेड टू सम व्हॅल्यू आणि क्यू इज इक्वल टू काय म्हणतो आपण एन ई. क्यू इज इक्वल टू काय म्हणतो एन ई. म्हणजे एन काय असेल तर इंटिग्रल मल्टिपल, म्हणजे या पटीमध्ये, ठीक आहे. एन काय नंबर 1 2 3 4 5 6 काय असू शकतो. आणि ई काय तर एलिमेंटरी चार्ज. ई काय एलिमेंटरी चार्ज 1.6 × 10 टू द पॉवर मायनस, ठीक आहे 16. चलो ई काय असणार एलिमेंटरी चार्जची व्हॅल्यू काय आहे फिक्स आहे, बरोबर आहे. याच्याच पटीमध्ये ती व्हॅल्यू काय होणार आहे मल्टिप्लाय होणार, क्वांटाइज्ड, बरोबर. याच फिक्स अमाउंट मध्ये काय होणार आहे ती व्हॅल्यू वाढत जाणार, बरोबर. क्लियर. आणखी जर त्याचं मिनिंगफुल म्हणणं ऐकायचंच असेल तर बघा उदाहरण देऊन सांगते. बघा समजा बघा क्रिकेट आता आयपीएल चालू झाले ना, चला हा सगळ्यांच्या मनात अशा आता सगळ्यांच्या मनात नाही सोडून द्या, ठीक आहे. बघून काय आयपीएल जरा अभ्यासावर फोकस करा. बट आयपीएल मध्ये सांगा एक मिनिमम रन किती असू शकतो, ठीक आहे. क्वांटा, ठीक आहे. एक क्वांटा आपण असं क्वांटा म्हणजे काय मिनिमम म्हणतो आपण, ठीक आहे. मिनिमम क्वांटा म्हणजे, ठीक आहे. आता मला एक न्यूज भेटली की तुम्हाला क्वांटा माहिती आहे का असतं, तर म्हणजे सांगायचं काही काम नाही. तर मिनिमम, बरोबर आहे. मिनिमम व्हॅल्यू क्रिकेट मध्ये मिनिमम व्हॅल्यू किती असते, सॉरी व्हॅल्यू नाही रन. मिनिमम रन किती असू शकतात 4 चौका 6 वाईड बॉल किती असू शकते. मिनिमम व्हॅल्यू किती असू शकते 1 रन, बरोबर. जास्त टाइम पास करते. मिनिमम किती असू शकते 1 रन. 0 रन आहे का कधी नाही, 0 झाला तो डॉट बॉल झाला, ठीक आहे. बॉल बद्दल नाही रन बद्दल होतंय, जास्त शाने नका बनू. 10 रन काढलाय का कधी, दोन्ही अर्धाच मारल्याने वापस आला म्हणजे त्याचा अर्धा रन पकडला गेला, असं झालंय का कधी नाही, बरोबर आहे. तेंडुलकरने चौका मारला पण त्याला 2.5 रन भेटले, काही जास्त गरज मार असं नाही होत ना कधी, ठीक आहे. म्हणजे काय आहे फिक्स अमाऊंट असते, बरोबर. काय फिक्स अमाऊंट आहे म्हणजे पर्टिक्युलर नंबर्स आहेत, त्याच पटीमध्ये हे रन्स वाढत आहे, बरोबर आहे. त्याच पटीमध्ये काय होणार मग इकडे चार्जेस वाढतात, त्याच पटीमध्ये काय असतात तर चार्जेस वाढतात. आणि त्याचा काही इक्वेशन म्हणा सम म्हणा किंवा फॉर्म्युला म्हणा तर तो काय असतो Q इक्वल टू एन ई. तर एन हा किती असू शकतो 1 2 3 4, ठीक आहे. बट 1.5 येईल का कधी नाही, ठीक आहे. आणि कोणाच्या पट्टीमध्ये वाढणार, कोणाच्या पट्टीमध्ये वाढणार तर ह्या एलिमेंटरी चार्जची जी व्हॅल्यू आहे, जसे की आपल्याला माहिती एलिमेंटरी चार्जची व्हॅल्यू काय, ठीक आहे. त्याच पट्टीमध्ये याची व्हॅल्यू वाढते, त्याला म्हणतात चार्जेस आर क्वांटाइज्ड, ठीक आहे. ऍडिटिव्ह चार्जेस ही पण प्रॉपर्टी असं सांगण्याचं काम आहे का रे भाऊ. ऍडिशन ऑफ चार्जेस हे तर कोणाला बी माहिती ना. +5 कुलम +2 कुलम 7 कुलम +5 - 3 कुलम +2, बरोबर. ते येतात चार्जेस आर ऍडिटिव्ह, सांगायचं काही काम नाही, बरोबर. त्याच्यानंतर काय घेतलं होतं, हे झालं प्रॉपर्टी झाल्या. त्याच्यानंतर काय घेतलं होतं आठवण. इक्विलिब्रियमचा कन्सेप्ट, ठीक आहे. जेवढं मला आठवतं त्याच्यावर इक्विलिब्रियमचा कन्सेप्ट बघितला होता, ठीक आहे. म्हणायचं ना आपण व्हेन चार्जेस आर प्लेस्ड इन एन इक्विलिब्रियम, अ चार्ज इज प्लेस्ड इन एन इक्विलिब्रियम, बरोबर.
आपल्याला शोधायला लागतं की जो थर्ड चार्ज आहे हा इक्विलिब्रियम मध्ये आहे की नाही आहे. किती डिस्टन्स दूर ठेवायला लागेल की हा थर्ड चार्ज इक्विलिब्रियम मध्ये येईल दोघांच्या नेट फोर्स मुळे. बरोबर. बघा क्वेश्चन असं म्हणजे हा Q1 चार्ज आणि हा इकडे Q2 चार्ज. आता हा काहीतरी X चार्ज आहे. ठीक आहे. X चार्ज आहे. X चार्जला काय करा ह्या दोन चार्जेसच्या मधामध्ये असं पुट करा की त्या X चार्ज वरती ह्या दोघांचा फोर्स इक्वल असेल. असं स्टेटमेंट बनवण्याच्या ऐवजी ते काय बनवतील की Q1 आणि Q2 हे दोन चार्जेस आहेत. बरोबर. थर्ड चार्जला असं पुट करा की त्याच्यावर X चार्ज वरती काय असेल तर X चार्ज हा इक्विलिब्रियम मध्ये चालला जाईल. X चार्ज हा काय तर इक्विलिब्रियम या पोझिशन मध्ये चालला जाईल. इक्विलिब्रियम ही कंडिशन तेव्हाच येते ज्यावेळेस त्याच्यावरचा नेट फोर्स हा काय असेल 0. बरोबर. इक्विलिब्रियम ज्या वेळेस येतो त्या वेळेस त्याच्यावरचा नेट फोर्स इकडे नेट वर्क डन हे काय येतं 0 येतं. जसं की न्यूटन्स लॉ मध्ये वर्क डन हे इक्विलिब्रियम मध्ये आहे तरी म्हणतो आपण तर इक्वल अँड अपोजिट वर्क डन झालं. एनर्जी जर कधी रिलीज झाली तर आपलं टोटल वर्क डन 0 बनतं. टोटल एनर्जी 0 बनते. तसंच आपल्याला या X चार्जला काय करायचंय असं पुट करायचंय की तो इक्विलिब्रियम मध्ये आला पाहिजे. मी जास्त एक्सप्लेन करत नाही इक्विलिब्रियम मध्ये. ठीक आहे. बघा आता मला सांगा साधी गोष्ट आहे. मी डायरेक्टली असं शिकवत गेलो बट एक लॉजिक लावण्याची गोष्ट होती जी मला वाटते सांगा म्हणून बसल्या मी उभे होते. ठीक आहे. मी सांगायची लाईन जॉइनिंग बिटवीन देम वरती इक्विलिब्रियम क्रिएट होते थर्ड चार्जेससाठी. ठीक आहे. आता लाईन जॉइनिंग बिटवीन देम हे माहिती तुम्हाला. ठीक आहे. चार्जेसची आणखी प्रॉपर्टी असते ते कशाला सेंट्रलाइज. ठीक आहे. ते सेंट्रल फोर्स ऍक्ट करतात एकमेकांमध्ये. सेंट्रलाइज चार्जेस हे पण सांगितलं बरोबर. चला सांगा इथे ठेवला असतं तर काय झालं असतं इथे म्हणजे पुढे इथे समजा हा X चार्ज मी इथे ठेवला असता. ठीक आहे. हा इथे ठेवला असता. बघा हा Q1 चार्ज याच्या सेंटर पासून मी म्हणलं सेंट्रल टू सेंटर. ठीक आहे. सेंट्रल फोर्स आपण टाकलो. हा पण पॉझिटिव्ह आहे आणि हा पण पॉझिटिव्ह. तर याची डायरेक्शन कुठे बनेल रे फोर्सची तर इकडे. बरोबर. ह्याचं बघा हा Q2 याच्यावरती जर कधी फोर्स लावत असेल तर हा काय म्हणजे रे इकडे. बरोबर. हा झाला इलेक्ट्रोनचा फोर्स. ठीक आहे. चार्जेसचा फोर्स झाला. बरोबर. मग कॅन्सल आउट होतोय की हे एकमेकांना नाही. बघा हा इकडे चालला हा इकडे चालला हे कधीच कॅन्सल आउट होणार नाही. इक्विलिब्रियम मध्ये येण्यासाठी काय कंडिशन आहे की दोघांचे फोर्स इक्वल आणि अपोजिट असायला हवे. त्यावेळेसच ते एकमेकांना कॅन्सल आउट करतील आणि ज्याच्यावरती फोर्स लागला ज्याने तो फोर्स एक्सपिरियन्स केला तो इक्विलिब्रियमच्या स्टेट मध्ये चालला जाईल. असं आपली मीनिंग असते. ह्या दोघांनी म्हणजे F1 म्हणून आणि F2 म्हणून. बरोबर. F1 F2 एकमेकांना कॅन्सल आउट कधी करतील तेव्हाच कॅन्सल आउट करतील ज्यावेळेस दोघेही एकमेकांना 180 डिग्री मध्ये बघतील. दोघे एकमेकांना कसे बघतील 180 डिग्री मध्ये. करेक्ट. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट. त्याच वेळेस नेट फोर्स ड्यू टू चार्जेस Q1 and Q2 becomes 0 and the charge who experience such kind of force becomes in an equilibrium state. करेक्ट. असं म्हणतो आपण 180 डिग्री मध्ये यायला हवं. 180 डिग्री मध्ये तर असं तर पॉसिबलच नाही. तुम्ही इथे ठेवा शक्यच नाही. पॉसिबल तर तेव्हाच आहे ज्यावेळेस हे त्यांना जोडणाऱ्या दोन चार्जेसला जोडणाऱ्या सेंट्रलाइज्ड लाईन वरती तो लाय करेल तिथे प्रेझेंट राहील त्याच वेळेस हे पॉसिबल आहे. म्हणून आपण होतो सेंटरला. आता ऍक्च्युअली आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती आहे म्हणून आपण डायरेक्टली सेंटरला ठेवू. जर सिमिलर चार्जेस असतील तर इक्विलिब्रियम मध्ये येण्यासाठी आपल्याला तो कुठे ठेवावा लागतो सेंटरला. मी सांगत नाही इकडे ठेवला तर हा याला इकडे रिपेल करेल. हा पण पॉझिटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह इकडे रिपेल करेल. ठीक है. ये इसको धक्का दे रहा है. धक्का प्लस धक्का और धक्का है ना. ऐसा तो नहीं हो सकता ना. कैंसिल तो नहीं हो रहा है बढ़ जा रहा है. अगर मैंने इसको माइनस कर देता अगर इसको मैंने माइनस कर देता ये प्लस ये माइनस इसकी तरफ खींचे जाएगा. ये भी प्लस ये भी माइनस. ठीक है. खींचे चल जा रहा है ना. खींचने ही बोलते ना खिंचाई हिंदी में. खींचना प्लस और खींचना कैंसिल हो रहा है क्या बढ़ रहा है ना. है ना. तो कैसे लगेगा कहां पे रखना पड़ेगा फिर इसको सेंटर में. अगर सेंटर में रखा तो ये प्लस ये भी प्लस इधर रिपेल ये प्लस ये इधर धक्का दे रहा ये उसके अपोजिट डायरेक्शन में धक्का दे रहा. धक्का इस डायरेक्शन का धक्का उस डायरेक्शन का कैंसिल हो रहा है ना. ये पता है आप सभी लोगों को. ठीक है. हे माहिती तुम्हाला. ह्यालाच का आपण इक्विलिब्रियमच्या स्टेट मध्ये जाणं. बरोबर. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर एक सांगायचं राहून गेलं होतं पेंडुलम बद्दल. पेंडुलमचा प्रॉब्लेम राहून गेला होता तो बघून घ्या कसा येऊ शकतो पेंडुलमचा प्रॉब्लेम. समजून घ्या
एक्सप्रेशन बनवायला लावतात. ठीक आहे, दोन रॉड्स आहे. आता ह्या दोन रॉडला जसं जसं चॅप्टर बद्दल चाललं ना तस तसं आपल्या ह्या रॉडच्या प्रॉपर्टीज बद्दल चाललं. हाऊ सर कसं काय? हाऊ बघा ना, ज्यावेळेस आपण न्यूटनचे लॉज बघत होतो, पुढचे प्रॉब्लेम बघायचो, त्यावेळेस मासलेस रॉड म्हणायचं. काय म्हणायचं? मासलेस रॉड. आणि फाइंड आउट द टेन्शन ऑफ द स्ट्रिंग, फाइंड आउट द टेन्शन इन द स्प्रिंग असं बोलायचं. आणि स्प्रिंग मासलेस बोलायचो. अशा बऱ्याच गोष्टी आपण म्हणायचो. बरोबर. आता इथं काय म्हणलं तर इन्सुलेटिंग रॉड आहे. बघा हुशार आहेत ना सर्व, तुमच्या सारखी थोडी ना गधी आहे. इन्सुलेटिंग रॉड आहे का? चार्जेस आहेत ना, इन्सुलेटरवरती प्रभाव पडला असेल ना, प्रकोप, चार्जेसचा प्रकोप पडला असेल त्याच्यावरती, तर नवरात्री येणार आहे. बऱ्याच जणांच्या अंगामध्ये प्रकोप येतो देवी मातेचा. कधी बघितलंय का रे? तुमच्याच अंगात येते कधी कधी ना सर, तुमच्याच अंगात येते म्हणून डायरेक्ट आमच्या घरी येतात तुम्ही झापून काढता. बघा मासेस आहे, एक एम मास M1 आणि दुसरा M2. ठीक आहे, क्लिअर आहे. आता मासेस आहे तर कोणाचं? चार्ज. ठीक आहे, कोणाचं? तर चार्ज. याला म्हणा Q1 आणि याला म्हणा Q. क्लिअर आहे. तर एक्सप्रेशन तयार करायचं. ठीक आहे, बुक्स मध्ये असं दिलेलं आहे ना. परत म्हणसाल सर ने पढ़ा है नहीं, किताब में तो दिया था. एक्सप्रेशन, फाइंड आउट एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स when there are two insulating threads. थ्रेड शब्द वापरला आपण, रॉड वापरू असं थोडी तेच वापरायला पाहिजे. माझी इच्छा. when there are two massless rods of charges Q1 and Q2 with masses M1 and M2 hang at same point. ठीक आहे, hang at same point. समजून घ्या हा तो A पॉइंट आहे जिथे हे दोन्ही रॉड काय केले, हँग लटकवले. हँगर ऐकलं शब्द कधी म्हटलं ना, हँगर वरती कपडे अडकाय. हँगर त्या वस्तूची प्रॉपर्टीज काय लटकवायची म्हणून हँगर आहे ना. समजा बघ सेम पॉइंट लटकवले दोन्ही रॉड इकडे आणि इकडे. तर काय विचारलं? एक्सप्रेशन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं एक्सप्रेशन विचारले. ह्या दोन्ही चार्जमुळे होणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं एक्सप्रेशन विचारले. चला ह्याला मी इकडे असं दाखवून देऊ, काही गरज नाही. ठीक आहे, चला बरं. मग आता काय म्हणू, आता चला सगळ्यांचे फोर्सेस दाखवा. याच्यावरती कोणकोणते फोर्सेस लाय करताय असं थोडी नाही, इलेक्ट्रोस्टॅटिकच फोर्स याच्यावरती. हे कॉमन झालं आता. ठीक आहे, तुम्हाला पटकन सुचलं पाहिजे. अशी डायग्राम बनली म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती किती किती फोर्सेस लागले, कोणकोणत्या डायरेक्शनला लागले, त्याचे पटकन काय बनावं लागते. आठवत असेल तर F B D. काय नाव आहे त्याचं? FBD चं फॉरेन ब्युरो डिटेक्टिव्ह जावतील. FBD चं काय? फ्री बॉडी डायग्राम. बनवा पटकन. याच्यावरती काय काय बनवले मग? त्याच्यावरती FBD कशी बनेल? FBD झालं पहिले फोर्सेस दाखव. चल खाली कोण असेल? mg. याला M1g म्हणू, तुमची इच्छा. याला M2g म्हणू, बिंदास. ठीक आहे, आणखी हा पॉझिटिव्ह. सर हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघं पॉझिटिव्ह. ठीक आहे, चला तुम्हाला दिसतं नाही दिसतं आता मला काही घेतलं नाही, फक्त तुम्ही सांगा आता M2 आणि Q2, मास 2 आणि चार्ज Q2 असं नाही की मल्टिप्लाय करतो, जस्ट रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, ह्या चार्जचा मास M1 आणि याचा चार्ज Q1, मास M2 आणि चार्ज Q2. चला एवढे सोर्सेस आहे का मग आता इथे? एवढे सोर्सेस आहे का? हे दोन्ही देते मास. ठीक आहे, त्याला पण आपण काहीतरी दाखवायचं. सेंट्रीपिटल फोर्स ज्यावेळेस काढले त्यावेळेस खूप घेतलं. अँग्युलर बँकिंग ज्यावेळेस पेंडुलमचं पण मी उदाहरण घेतलंय. टाइम पिरियड ऑफ पेंडुलम आठवतो का रे? मला भी आठवत आहे की क्या असं टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. सर तुमको पता नहीं था, हमको क्या पता होगा. हां चला टाइम एवढं तुम्ही दे सकता आणि मी 2 पाय अंडर रूट ऑफ Lg खास फॉर्म्युला आहे बरोबर. टाइम पिरियड ऑफ पेंडुलम काय होता? सॉल्व एक क्वेश्चन देतो तुम्हाला टाइम पिरियड ऑफ पेंडुलम वर. if that for t find out घ्या क्वेश्चन असा घ्या, फाइंड आउट. सर आता मुद्दा हा मुद्दा, कारण की मला हा 11 च्या पण मुलांना प्रॉब्लेम. चला सुचले आता वेळेवरती 11 च्या मुलांना पण हा प्रॉब्लेम. फाइंड आउट डायमेन्शन ऑफ खरंच ऑफ. सर 12वी चालू कुठे 11वी घेऊन 11वी मध्ये घेऊन चालले. पहिलेच तर ते वर्ष असंच गेलं टाइमपास करत. आता आमचे इंडिकेटर लागले तसंच पाहिजे. फाइंड आउट डायमेन्शन ऑफ टी वेअर टी इज टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. लिहून टाका ब्रॅकेट मध्ये. फाइंड आउट डायमेन्शन ऑफ टी वेअर टी इज टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. ठीक आहे, त्याच्या पुढे लिहा
T is depends on, बघूया जमतं का, T is depends on कशावर घ्यायचा, T depends on length, L length, T depends on mass, T depends on acceleration due to gravity. काय करायचं तुम्हाला, फाइंड आउट डायमेन्शन ऑफ T. ठीक आहे, आणि कशा डिपेंड करते तर ऑर्डर मध्ये घ्यावं लागते. ठीक आहे, जर येत नसेल तर लेक्चर बघून 11वीचे पडलेले येतं नाही, असं नका समजू तुम्हाला सगळं येतं. चालले पुढं, मागचं सगळं सपाट करायचं. कुठे गेलो मी पण युनिट्स आणि डायमेन्शन करायचे फोर्स चालू होतं. ठीक आहे, आणखी कोणता पण हा पॉझिटिव्ह हा इकडे रिपेअर करेल. ठीक आहे, हा Q2 आहे, सॉरी Q1 तो Q2, हा Q1 याला इकडे रिपेअर करेल. म्हणजे फोर्सची डायरेक्शन, कोणता फोर्स, चार्जेस मुळे होणारा फोर्स कोणता असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, हा तो झाला F1. ठीक है, चला हा याला इकडे पुश करेल, इधर से धक्का दिया नहीं इसने, तो ये हो जाएगा F2. सही है, बिल्कुल सही है. ये रस्सी है, रस्सी के ऊपर क्या बनता है, टेंशन. ये रस्सी L लेंथ की है, ये रस्सी L लेंथ की है, तो ये हो जाएगा टेंशन अपोजिट. ठीक है, पता है ना, अपोजिट होता है हमेशा. बहुत प्रॉब्लम्स छुड़ाए हमने इससे, बहुत, पूरी जिंदगी में गई मेरे इस क्लास में. टी बराबर करा. फ्री बॉडी डायग्राम बनवा, पहिले ह्याची बनवा, कुणाची, ह्याची करा, याची करा, नंतर फ्री बॉडी डायग्राम, आणि काय करा, इक्वेशंस तयार करा. बरोबर आहे, इक्वेशंस तयार करा. तब mg थे, आता बोला तुम्ही क्लास में, mg ने जब ऊपर देखा तब उसको कुछ नहीं दिखा, उसको तो दिखा इस t का कंपोनेंट. जब इधर भी mg ने ऊपर देखा तो mg को कुछ नहीं दिखा, mg को दिखा t का कंपोनेंट. जब भी कंपोनेंट वाली बात आती है तो वहां पे थीटा बन जाता है. बराबर, यहाँ पे क्या बन जाता है बच्चा लोग, काहे बन जाता है, क्यों बन जाता है, क्योंकि mg हमेशा कैसे इसको देखती है, उसके अपोजिट फोर्स को, नॉर्मल फोर्स को. यहाँ पे नॉर्मल फोर्स है क्या, नॉर्मल रिएक्शन है नहीं है, तो कौन है, टेंशन फोर्स. तो टेंशन फोर्स का कंपोनेंट लिख डालो आप, क्या बनेगा टेंशन फोर्स का कंपोनेंट. सर अगर थीटा जिस जगह पे बनता है तो हमारे किसी एक सर ने बोला था जहां पे भी थीटा दिख जाए वहां पे cos थीटा लिख के आओ. मैंने ही बोला था t cos थीटा. सही है, चला बरोबर, t cos थीटा. मग इकडे काय असेल रे, ह्या लाईनवरती इकडे cos थीटा दिसते, काय असेल t sin थीटा. इथे पण काय असेल t sin थीटा. अरे गधड़ो, उधर होता है क्या, इधर एंगल आ रहा है, इस तरफ आएगा ना, इधर आएगा ना, t sin थीटा, और इसका इधर आएगा t sin थीटा. बराबर, तो ये टोटल डिस्टेंस कितना हो जाएगा, ये टोटल डिस्टेंस कितना हो जाएगा. अगर लेंथ के बारे में सोचा जाए, ये लेंथ L है तो सिर्फ t की, इसके मुताबिक इसकी जो लेंथ थी वो हो जाएगी L sin थीटा, और यहां से यहां तक लेंथ हो जाएगी L sin थीटा. बराबर है ना. इसकी कितनी हो जाएगी L sin थीटा, इसकी भी कितनी हो जाएगी L sin थीटा. चलो इक्वेशन्स तयार करा पटकन. मी सांगत असते जास्त आहे, झालेल्या सगळ्या गोष्टी नसेल तर डोकं लावून करा. आता काय मग पहिले इक्वेशन कोणतं बनेल, एक व्हर्टिकल फोर्सेस आणि हॉरिझॉन्टल फोर्सेस. व्हर्टिकल फोर्सेस कोणाला एकालाही बघा, सगळे सारखेच फोर्सेस भेटणार आहे. एक तर याला बघा नाही तर याला बघा, बरोबर आहे, कोणत्या एकाला बघा सारखे भेटणार. ते घेतो मी. ठीक आहे, इकडचं इकडे काय आहे F2 आहे, इकडे कोणता दिसेल तुम्हाला F2, आणि खाली काय दिसतोय mg. मी आता m1 m2 लिहित बसेल, समजून घ्या. मी वरती काय दिसतोय t cos थीटा, आणि इकडे काय दिसला t sin थीटा. बरोबर आहे. चला ही झाली त्याची बिल्डिंग. इक्वल आणि अपोजिट फोर्सेस लिहून घेतो, इक्वल करून लिहितो ना, t sin थीटा मायनस F2 इक्वल टू 0 असं शिकवायची गरज आहे का तुम्हाला. t sin थीटा हा इकडे चालला पॉझिटिव्ह, हा मागे चालला तर मायनस F2 इक्वल टू 0, मग t sin थीटा इक्वल टू F2. त्या बोर्डाच्या स्टेप्स नका करू. ठीक आहे, कोणी अडचण दिला नाही तुम्हाला नीटच्या परीक्षेमध्ये, पटकन समजलं पाहिजे. t sin थीटा इक्वल टू F2, t cos थीटा इक्वल टू mg. बरोबर आहे. चला पहिले एक्सप्रेशन कोणतं, mg वाला घ्या. ठीक आहे, सत्य घेऊन नाही, तुम्ही क्या पहिले घ्यायचं असेल तर. मला mg आवडते, ग्रॅव्हिटी आवडते. t cos थीटा इक्वल टू mg. नेक्स्ट कोणतं होतं, t sin थीटा इक्वल टू F2.
T sin theta equal to F2. हा F जाऊ द्या आता मी F1 F2 नाव नाही देत. F शेवटी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. जर कधी यांचं मॅग्निट्यूड सारखे मी Q म्हटले आणि याला पण Q म्हटले तर ऑब्वियसली त्याची व्हॅल्यू इलेमेंटरी चार्ज इतकीच आहे, कॉन्स्टंट आहे बरोबर, सारखेच आहे दोघं पण. त्यांच्यामुळे होणारा फोर्स काय सारखाच. एक सांगा तुम्ही प्रत्येक वेळेस आता असं लिहित बसणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणल्याने KQ1 Q2 म्हणजे KQ2 सारखे सारखे असेल तर काय होतं आपण KQ2 डिवाइडेड बाय R2. हे स्टेटमेंट लिहायला परवडतं प्रत्येक वेळेस का फक्त F लिहायला परवडतो? काय लिहायला परवडतं? Fच लिहायला परवडतं ना. आणि समजा एखाद्या चार्जची व्हॅल्यू एक आहे Q1 समजा 1 कूलम आणि Q2 आहे समजा 3 कूलम. तर तुम्ही कसं लिहिणार बघ याला? K = Q1 Q2 अपॉन R2 असं लिहिता बरोबर आहे. K नाही सर F. ठीक आहे F. ठीक आहे. चला मग काय म्हणू शकता? K तर तसंच आहे याला. Q1 काय 1 कूलम बरोबर म्हणजे 1च होणार Q म्हणून फक्त. ठीक आहे. Q2 काय 3 कूलम बरोबर आहे. असं घ्या तुम्हाला असं समजलं ना. 1Q 3Q बरोबर. तर बघा हा 1Q म्हणल्यावरती फक्त Q बरोबर. Q1 ची व्हॅल्यू फक्त Q आणि Q2 ची व्हॅल्यू हे तुम्हाला लॉजिक लागून समजलं. ज्या बसाल पुस्तके घेऊन त्या समजेल ना. तर असं चाललंय सर शिकवताय जसं शिकवतील तसं फॉलो करू. स्वतः पुस्तके हातात घ्याल त्या ट्रिक्स असतील. Q × 3Q बरोबर. तर काय होणार आहे हे तसाच Q आणि Q2 3Q2 डिवाइडेड बाय R2. आता सांगा 3 ला जर मी बाहेर घेतलं आणि Q2 डिवाइडेड बाय R2 आणि तुम्हाला माहिती आहे Q2 डिवाइडेड बाय R2 काय असतो? तर फोर्स असतो ना. म्हणजे आपण शॉर्टकट 3F पण लिहू शकतो. एवढं मोठं इक्वेशन लिहिण्यापेक्षा 3F पण म्हणू शकतो. हे वेळ वाचत चला. ठीक आहे. अभ्यास करा, जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तेव्हा सुचतील ह्या गोष्टी. 2-3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, 5-10 प्रॉब्लेम सॉल्व्ह करता म्हणताय की माझं झालं सगळं, खूप मागे आहात मग. चला करा डिवाइड. का बरं? डायरेक्शन कोण देईल? तुमचा आबा. कोण देणार आहे? tan थीटा. शिकवले ना. कोण देईल? tan थीटा. काढा tan थीटा ला आणा. डिवाइड करा sin बाय sin ला म्हणजे 2 ला डिवाइड करा 1 नं. sin अपॉन cos काय ना tan बरोबर. t sin थीटा डिवाइडेड बाय t cos थीटा. sin थीटा वरती होता आधी. ठीक आहे. हा झाला f, हा झाला खाली mg. t ने t को पता नहीं घर पे बुला दिया. sin बाय cos tan थीटा. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे. याची व्हॅल्यू काय आता टाकायची व्हॅल्यू K Q1 Q2 डिवाइडेड बाय R2 into 1 upon mg बरोबर आहे. बरोबर आहे. हे झालं ते अँगल. थीटा विचारला ऍक्च्युअली इथे काय विचारलेलं ना थीटा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मधून काय विचारलंय? थीटा. तर मग याचा आन्सर काय? K Q1 Q2 जर कधी सारखे असतील तर मी डायरेक्टली लिहू शकतो KQ2. समजून घ्या Q1 = Q2 = Q आणि खाली काय उरलं रे? mg R2. तुमच्या जास्त हुशारकी असेल तुम्ही लिहू शकता 1/4 एप्सिलॉन. ठीक आहे. इनटू Q2 अपॉन mg R2. काही अडचण नाही. ठीक आहे. इथपर्यंत त्याचा आन्सर आहे tan थीटाचा. हे काय घेतलं आता तेव्हा काय घेतलं सगळं सांगावं लागेल ना. ती इलेक्ट्रिक फील्ड काय असते, इक्विलिब्रियम काय असतं. क्लिअर इथपर्यंत. हे झालं पेंडुलम वरचं जे राहिलं त्याच्यावरती प्रॉब्लेम्स आहेत बुक मध्ये. असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. असे अँगल दिसले तुमचे असे डोळे मोठे होतात की काय एवढं मोठी आकृती, एवढी मोठी आकृती असते का? काऊन नसते. नेक्स्ट घ्या. काय बघितलं रे? इक्विलिब्रियम तर झालं. नंतर काय बघितलं आपण? सुपरपोजिशन थेरम बरोबर. सबसे बड़ा थेरम सुपरपोजिशन. नाव तर भारी आहे, मीनिंग छोटा आहे. सुपर जस की सुपर ओव्हर चालली आहे IPL ची है ना. सुपरपोजिशन थेरम काय म्हणणं नाहीये. एकापेक्षा जास्त चार्जेस असतील त्यांच्या होणाऱ्या फील्डची काय करा? ऍडिशन करा. कोणती ऍडिशन? दुसरी तिसरी जे पोरं शिकतात ती का? ती नाही. वेक्टर ऍडिशन. कोणती ऍडिशन? वेक्टर एडिशन. सर क्या फर्क होता है? जिसको पता नहीं क्या फर्क होता है नॉर्मल एडिशन और वेक्टर एडिशन में, उसको एक काम करना है. अभी बारिश का मौसम चल रहा है, जहां पे भी गड्ढा दिखे और उसमें थोड़ा सा पानी दिखे उसमें जाके डूब मत. सुपरपोजिशन थेरम. चला समजा आता हा एक चार्ज आहे. ठीक आहे. त्याला नाव देऊ आपण पॉइंट P.
ठीक आहे, हा पॉइंट पी आहे. ह्या पॉइंट पी वरती ह्या चार्ज Q1, ह्या चार्ज Q2 आणि ह्या चार्ज Q3 मुळे काय होतंय, Q1 Q2 Q3 ह्या तिन्ही चार्जेस मुळे ह्या पॉइंट पी ला असणारा एक कोणता तरी चार्ज घ्या, समजा एक्स चार्ज. ह्या एक्स चार्ज वरती फोर्स लागतोय. म्हणजे एक्स चार्ज हा तीन वेगवेगळ्या चार्जेस मुळे होणाऱ्या फोर्सचं काय करतोय, एक्सपिरियन्स करतोय. वेगवेगळ्या फोर्सला एक्सपिरियन्स करतोय. मग हा एक्सपिरियन्स होणारा फोर्स किती असू शकतो, एक्सपिरियन्स होणारा फोर्स हा किती असू शकतो, हा इंडिव्हिज्युअली एक्सपिरियन्स करेल. ठीक आहे, Q1 चा वेगळा फोर्स असणार. जर हा पॉझिटिव्ह तर हा पॉझिटिव्ह, बरोबर आहे. मग याला म्हणून आपण काय म्हणूया, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ड्यू टू Q1 ऑन X, त्याला F1 म्हणू. आता आपण सुपरपोजिशन थेरम हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचे ऍडिशन करायला सुद्धा वापरतो आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सुद्धा काढायला वापरतो, बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असते, आता बरेच जण कन्फ्युज होऊ लागले. ठीक आहे, बघा याच्यामध्ये मी कन्फ्युजन दूर करतो तुमचं. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, टेस्ट चार्ज चा कन्सेप्ट याच्यामध्ये पहिल्यांदा बघितला आपण, पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. आणि मी शिकवलं ना की टेस्ट चार्ज हा कसा सुधारला, पॉझिटिव्ह. का पॉझिटिव्ह होतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मध्ये शिकलो टॉपिक, त्याच्यामुळे मी वारंवार होते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, त्याला काय म्हणतो आपण, ई बार, बरोबर आहे. त्याची डेफिनेशन काय होती, डेफिनेशन electric field intensity is defined as when we put a positive test charge to कशासाठी, to observe an electrostatic force due to the point charge, बरोबर आहे. एखाद्या पॉइंट चार्ज ने होणारी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती आहे, ठीक आहे, त्याचे लिमिटेशन्स किती हे एक्सपिरियन्स करायचं असेल तर पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज, नॉट पॉझिटिव्ह, फक्त टेस्ट चार्ज पुट करा आणि तुम्हाला काय भेटेल, त्या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बघा समजा हा चार्ज Q1 आहे, हा चार्ज काय Q1. आता मला ह्याची काय सांगायचंय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, नॉट फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सांगायची. तुम्ही कसं सांगणार, तुम्हाला तर माहिती की ह्याचा जो इलेक्ट्रिक फील्ड असते, ह्या चार्जची जी इलेक्ट्रिक फील्ड असते ही इनफायनाइट आहे, बरोबर, सांगता नाही येत. जसं जसं अंतर वाढणार तसं तसं त्याचा इफेक्ट कमी होईल. अकॉर्डिंग टू कुलम्स फॉर्म्युला, कुलम्सने जे काही एवढी मेहनत करून फॉर्म्युला बनवला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा, K Q² डिवाइडेड बाय R². जसं जसं डिस्टन्स वाढवणार तसं तसं फोर्स कमी. डिस्टन्स खूप आहे, डिस्टन्स इनफायनाइट करून टाकलं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय होत नाही, 0, बरोबर. खूपच वाढवलं असते फील्ड, बट त्याचा इफेक्ट कमी होता आणि इफेक्ट हा अक्षरशः 0 होऊन जातो. ठीक आहे, असं फॉर्म्युलानुसार स्टेटमेंट देतं, बरोबर. तर बघा मग काय करू, मग आता इनफायनाइटला तर जाऊ शकत नाही मोजायला, मग कोणाला तरी बोलायला लागेल, ज्याच्यामुळे काय भेटेल, त्याला लिमिट भेटेल. काय भेटेल, कोणाला लिमिट भेटेल, या चार्जमुळे होणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला काय भेटेल, लिमिट. म्हणून मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला वापरतात. इतकं मोठं वर्णन दिलं, ठीक आहे. मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स. कसं लिहू शकतो मग आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला, आपण लिहू शकत असं लिहितात, ठीक आहे, बऱ्याच बुक मध्ये. लिमिट आणि टेस्ट चार्जला काय म्हणतो आपण, Q नॉट. त्यांनी सांगितलं हा नॉट म्हणजे काय, नथिंग, काहीच नाही येतो, ठीक आहे. Q नॉट, लिमिट Q नॉट टेंड्स टू 0, म्हणजे Q नॉट ची व्हॅल्यू काय, काहीच नाही, नथिंग आहे, बरोबर. आणि तुम्ही पुढे काय दोघा फॉर्म्युला असेल तो K Q² डिवाइडेड बाय R². हा फॉर्म्युला आहे का, नाही सर, हा फॉर्म्युला नाहीये. काय असं फॉर्म्युला, आपण काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, आता आपण आज समजायला सुपरपोजिशन थेरम हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढण्यासाठी वापरतोय. कोणाकोणाच्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा आपल्याला वेक्टर सम करायचंय, Q1 Q2 Q3. कोणावरती लागते ह्या सगळ्या फील्ड्स, कोण एक्सपिरियन्स करतोय, तर एक्स चार्ज एक्सपिरियन्स करतोय. Q1 मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड E1, Q2 मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड E2, Q3 मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड E3. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढण्यासाठी आपण काय म्हणतो, जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, बघा ना, Q1 Q2 Q3 काय करताय, फोर्स लावताय एक्स वरती, बरोबर. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढण्यासाठी आपण फोर्स लावतोय. पण फोर्स कुठपर्यंत लावायचा, कुठपर्यंत जाऊन मेजर करायचा. फोर्स आला म्हणजे त्याचा डिस्टन्स आलंच ना, काय फॉर्म्युला तुझा आपल्यावर K Q² R² आलं त्याच्यात, ठीक आहे. कुठपर्यंत लावायचा, तर जिथं आपण हा टेस्ट चार्ज प्लेस करू, म्हणजे कोण एक्सपिरियन्स करतोय, फोर्स पर युनिट चार्ज, टेस्ट चार्ज. म्हणजे हा
Q0 काय करतोय तर फोर्स एक्सपिरियन्स करतोय. कोणता फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोणामुळे लागणारा? त्या डिफरंट चार्जेस मुळे लागणार. म्हणजे फोर्स पर युनिट चार्जेस काय असते तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असते. बरोबर आहे. मग फॉर्म्युला काय होता आपला फोर्सचा? K Q2. ठीक आहे. Q2 म्हणजे ती काय असेल रे? Q0 स्क्वेअर. ठीक आहे. कोणता चार्ज येते इथं? Q0. खाली पण काय आहे रे? खाली पण काय आहे? Q0 आहे. बरोबर. याला आपण असं म्हणतो ना K. काय म्हणतो आपण? K. आता इथे एकच चार्ज म्हणून आपल्याला Q0 म्हणून आणि खाली काय असतं? R2. बरोबर आहे. खाली काय असतं? R2 आणि आणखी एक आला इथं. म्हणजे हा Q0 काय लागला? कॅन्सल लागला. बरोबर आहे. म्हणजे फॉर्म्युला काय होतं? काय आला होता आपला? K Q डिवाइडेड बाय R2. एकच ना ते तिथे चार. मग आपण काय म्हणतो ना K Q डिवाइडेड बाय R2. हा फॉर्म्युला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करण्याचा. हे माहिती तुम्हाला. ठीक आहे. लिमिटचा एक नवीन कन्सेप्ट सांगितला फक्त मी. लिमिट असते. बरोबर. किती असू शकते लिमिट या चार्जची? 0. कारण की ह्या चार्जमुळे होणारा प्रभाव आजूबाजूला असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काहीही जाणवायला नको म्हणून. क्लिअर आहे. तर मग ह्याचं ऍडिशन कसं करू? मग आपण सुपरपोजिशन थेरमच्या म्हणण्यानुसार की नेट इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू E1 प्लस E2 प्लस E3 असं म्हणलेलं सरासर चुकीचं आहे. का तर यांच्यावरती बाण नाही. यांच्यावरती काय नाही? बाण. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. कशी क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. याचं डायमेन्शन काय आहे? याचं डायमेन्शन काय आहे? काढा. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फोर्स अपॉन चार्ज. ठीक आहे. फोर्स अपॉन चार्ज काढत बसत नाही. फक्त समजा चार्जला कसं लिहू शकता तुम्ही? चार्ज इज इक्वल टू करंटचा फॉर्म्युला काय असतो? करंट चार्ज पर युनिट टाइम. चार्ज पर युनिट टाइम. देयरफॉर चार्ज Q इज इक्वल टू करंटचा I आणि टाइमचा T. ठीक आहे. पुट करा आणि आन्सर तुम्हीच काढा आणि लिहून घ्या. IT Q इज इक्वल टू IT माहित पाहिजे ना. क्लिअर इथपर्यंत झालंय. हे झालं तुमचं सुपरपोजिशन थेरमच्या म्हणण्यानुसार. बरोबर. इलेक्ट्रिक फील्डचं समेशन कसं करायचं? काय फॉर्म्युला असतो आपल्याला माहिती ना? वेक्टर समजा युनिट वेक्टरला कसे रिप्रेझेंट करू? मग आपण जर काही करायचं झालं तर युनिट वेक्टरला कसे रिप्रेझेंट करतो आपण? E बार इक्वल टू आपला तो फॉर्म्युला KQ डिवाइडेड बाय R2 इंटू R घेतल्यामुळे मी पोझिशन वेक्टर हा R कॅप घेतला आणि R कॅपला कसं काढतो तर वेक्टर R बार अपॉन मॉड ऑफ R बार म्हणजे मॅग्निट्यूड. आणि हा फॉर्म्युला काढणं तुम्हाला माहिती आहे √a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा. क्लिअर इथपर्यंत? त्याच्यामध्ये काही अडचण नाही. समजा आणि आणखी सांगितलं जर सिमेट्रिकल बॉडी असेल, सिमेट्रिकल बॉडी असेल आणि त्याच्या सेंटरला जर कधी कोणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे असा क्वेश्चन दिलेला असेल त्याचा आन्सर डायरेक्टली काय असतं? 0. त्याचा आन्सर काय असतं? डायरेक्टली 0. जसं की स्क्वेअरचं उदाहरण घेतलं आपण, इक्विलॅटरल ट्रायंगलचं घेतलं. बरोबर आहे. आता सिमेट्रिकल बॉडी इथे चार्ज Q, इथे चार्ज Q, इथे चार्ज Q, इथे चार्ज Q आणि त्यांनी विचारलं सेंटरला किती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. शक्यतो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विचारतात. E बार किती सेंटरला? त्याचा आन्सर असतं डायरेक्टली 0. इक्विलॅटरल ट्रायंगलचं पण उदाहरण घेतलं होतं. बरोबर. सिमेट्रिकल बॉडी असेल तर समजून जायचं काय सेंटरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0. हेक्सागॉन बद्दल सांगा बरं. बघू ह्याचं तुम्हाला जमते का? हेक्सागॉन बद्दल. हेक्सागॉनला किती साइड असतात ते? कमेंट मध्ये सांगा. सर YouTube का प्रचार. मग 1 2 3 4 5 6 4 हेक्सागॉन. बरोबर. इथे चार्ज Q, चार्ज Q, चार्ज Q, Q Q Q Q. तुम लोग हमारे सेंटरला सांगा किती? मग सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0. कशावरून? साधी गोष्ट ना. समजा हा पण पॉझिटिव्ह आणि आपण या सेंटरला जर तरी टेस्ट चार्ज ठेवला तो पण पॉझिटिव्ह. हा Q ठीक आहे याला इकडे रिपेल करेल म्हणजे हा इकडे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी याची इकडे, हा इकडे करेल. बरोबर. हा चार्ज इकडे. बरोबर आहे. हा चार्ज याला असा इकडे, हा इकडे, ये इधर, ये उधर, ये इधर, ये उधर. म्हणजे सगळे एकमेकांना काय करणार आहे? कॅन्सल आउट. सगळे एकमेकांना काय करणार आहे?
कॅन्सल आउट. एकमेकांना म्हणजे कशाला, काही एकमेका बोलत जाऊ, कन्सेप्ट वाईज बोलत जाऊ. एकमेकांना म्हणजे कोणाला, एकमेकांच्या इलेक्ट्रिक फील्डला. ठीक आहे, कॅन्सल आउट करणार आणि टोटली जी ई नेट असणार, ई नेट, ठीक आहे, नेट इलेक्ट्रिक फील्ड ती झिरो होणार. ठीक आहे, नेट इलेक्ट्रिक फील्ड काय होणार, झिरो. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट काय होतं मग आपलं, नेक्स्ट काय तर पेंटागॉन घेतला तर, पेंटागॉन घेतला तर पेंटागॉन कसं काढायचं, पेंटागॉन 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 हा चालेल, 5 आहेत ना पेंटागॉनच्या, त्याच्याबद्दल सांगा बघा. पेंटागॉन वरती जर कधी मी आता चार्जेस ठेवले 1 2 3 1 2 3 1 2 3 4 5 7, परत हा झाला क्या हेक्सागोन झाला का, पेंटागॉन निकाल के रहेंगे आज तो. ठीक है, ये 3 हो गए और ये हो गया, उल्टा हो गया क्या पेंटागॉन. ऐसा भी कोई ऐसा भी निकालते हैं ना, ऐसा निकालते हैं ना पेंटागन जनरली. चलो कोई नहीं ऐसा निकाला, ऐसा ये उल्टा हो गया, ये सीधा हो गया. अगर यहाँ पे चार्जेस रख दिए 1 2 3 4 5 हो गया ना पेंटागन, ये क्यू, ये क्यू, ये क्यू, ये क्यू. अब बताओ अब सिमेट्रिकल बॉडी है क्या. आता सांगा ना, आपण काय करायचं, आपल्या सवय काय होती, ह्याचा जो नीट काढूया. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ओळखायला आणि मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन दाखवायला सोपं होईल. ठीक आहे, इथून इथपर्यंत, ह्याचा इथून असं. चला आता इथे प्रत्येक कॉर्नरला काय समजा चार्जेस आहे, प्रत्येक कॉर्नरला काय चार्जेस आहे. तर मग इथे जो क्यू असणार, ठीक आहे, इथे क्यू, इथे क्यू, क्यू 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 क्वेश्चन मार्क. मग ह्या चार्जची जी समजा हा सेंटरला कुठेतरी ओ पॉइंट आहे, जिथे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची सेंटरला, बरोबर. ते सेंटरला हा ब्लॅक डॉट दिसतोय का तिथे. मग ह्याच्यामुळे होणारी जी नेट इलेक्ट्रिक फील्ड असेल ती इकडे जाताना दिसेल, ह्याच्यामुळे होणारी जी नेट इलेक्ट्रिक फील्ड असेल ती इकडे जाताना दिसेल. म्हणजे ह्याच्यामुळे होणारी जी नेट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल ती इकडे जाताना, ह्याच्यामुळे होणारी इकडे जाताना, आणि याच्यामुळे होणारी समजा हा पॉझिटिव्ह आहे, सगळे पॉझिटिव्ह म्हणले आणि टेकचा सुद्धा पॉझिटिव्ह, बरोबर. ह्याच्यामुळे होणारी इकडे खाली, ह्याच्यामुळे होणारी इकडे. कोणी दिसतंय की एकमेकाला कॅन्सल आउट करताना, कोणी दिसतंय का बघा. त्याची डायरेक्शन इकडे चालली, त्याच्या एक्झॅक्ट मागे कोणी नाहीये, कोण नाही, बरोबर. याची इकडे चालली, याच्या एक्झॅक्ट मागे कोण नाही, याची इकडे चालली, याच्या पण मागे कोण नाही. म्हणजे इथे कॅन्सल आउट होणार आहे का, इथे कॅन्सल आउट होणार आहे का बघा. कशावर, तुम्हाला जर इक्विलॅटरल ट्रायंगल जर कधी असेल तर 60 60 60 म्हणजे सिमेट्रिकल बॉडी आहे, बरोबर. एक सिमेट्रिकल जॉमेट्री आहे, बरोबर. स्क्वेअर झाला, इक्विलॅटरल ट्रायंगल झाला, बरोबर. हे सगळे सिमेट्रिकल. आणि त्याच्या सेंटरला जर कधी काही आलं तर झिरो ते इलेक्ट्रिक फील्ड. जसं एक्झाम्पल बघितलं आपण, तिथं तर क्लिअर आहे, सगळे एकमेकांना कॅन्सल आउट करतात, बरोबर आहे. सगळे एकमेकांना काय करताय, कॅन्सल आउट. तर मी इथे कसं बनेल, आता मी कोणाला इमॅजिन करतो, समजायला म्हणा I1 इंटेन्सिटी I1, ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड E काहीतरी वेगळं, ठीक आहे, I1 आणि याला म्हणू I2, बरोबर. आता ह्या डायग्रामला मी असं काढून घेतो, ठीक आहे. हा झाला I1 आणि हा झाला I2. क्लिअर आहे, बरोबर. आता इकडून बघा, इकडून असे डॅश लाईन होती, ठीक आहे, ह्याच्या एक्झॅक्ट मागे होती, ठीक आहे, ह्याच्या एक्झॅक्ट अशी मागे होती, बरोबर. त्या चार्ज क्यू मुळे होणार, इथे मी टाकून देतो क्यू होता, बरोबर. तर बघा, आणि एक इकडे चालला, एक इकडे चालला, बरोबर आहे. असं काहीतरी तुम्हाला दिसतंय. आणखी एखादी लाईन घेऊन टाका, XYZ कंपोनंट बनवून टाकू आपण. काय बनवून टाकू, XYZ कंपोनंट. नसेल सांगा तुम्हाला, मला सांगा हा अँगल कितीचा झाला ते नंतर बघू आपण, ठीक आहे. आधी तर हा अँगल सांगा मला कितीचा, तो नाही रे बाबा, बरं हा सांगा, चालतं. नंतर हा सांगा, हा मोठा, ठीक आहे. आधी वरचा सांगा किती. ह्याच्यात लाईन किती असू शकला असता, ह्याच्यात लाईन किती असू शकला असता. जर कधी ही लाईन 180 डिग्री, जर कधी ही लाईन 180 डिग्री आहे आणि हा एक प्रकारचा तुम्हाला काय दिसू शकतो रे, एक इक्विलॅटरल ट्रायंगल, बरोबर आहे. अरे आहे ना, जरी मी आडत तडत काढली तरी सुद्धा एक परफेक्ट इक्विलॅटरल ट्रायंगल वाटतोय 60 डिग्री, बरोबर आहे. इथे किती दिसलं असतं तुम्हाला, 60 डिग्री, बरोबर. म्हणजे हा आहे ना जर कधी 60 डिग्रीचा आहे, बघा. जर कधी मी तर असं जॉईन केलं असतं, ठीक आहे, असं जर कधी जॉईन केलं असतं, बरोबर, एक इक्विलॅटरल ट्रायंगलची जॉमेट्री बनते, करेक्ट आहे. तुम्हाला माहित असेल एक
9 स्टँडर्डचा रूल, जर पेंटागॉनला आपण इक्वली डिवाइड केलं तर एक आकृती बनते इक्विलॅटरल ट्रायंगलची. ठीक आहे, 60 डिग्री. मग हा कितीचा झाला? हा कितीचा झाला तर 120 डिग्री. हा कितीचा झाला तर 120 डिग्रीचा. आणखी एक जॉमेट्री होती जिकडे झाली होती. ठीक आहे, ह्या चार्टवर जाणारी एक अशी दाखवू आपण. ठीक आहे, ठीक आहे, I1 I2 बघा ह्या चार्टवर जाणारी मी अशी दाखवून देते. ठीक आहे, एक इकडे झाली होती, एक इकडे झाली होती आणि इकडे, म्हणजे मी ह्या 3 घेतल्या. कशासाठी तुम्हाला समजेल. बघा I1 I2 याला नाव देऊ आपण I3. ह्या 120 ला जर कधी मी वरती नेलं तर कितीचा अँगल बनेल? ह्या 120 ला ऑलरेडी काढलेला आहे. ठीक आहे, हा 120 इरेज केला आणि मी इथे लिहिला असा. ठीक आहे, आणि इथे काढला, म्हणजे तो कोण होता? आपला I2 होता. बरोबर. सिमिलरली आता एक तर माहिती आहे पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर्स. बरोबर, वेक्टर्स असे ना एक प्रकारच्या इलेक्ट्रिक फील्ड्स. काय वेक्टर्स? ह्याला मी उचलला आणि इकडे पुट केलं तर काय दिसेल तुम्हाला? समजा हा I2 आणि मला इकडे असं दिलं, तुम्हाला काय दिसेल? हा इकडून असा शिफ्ट केला, इकडे टाकलं, इकडे शिफ्ट करून ठेवून दिला तर काय आपल्याला लागलं? एक प्रकारची इक्विलॅटरल ट्रायंगलची जॉमेट्री. काय आपल्याला लागली? इक्विलॅटरल ट्रायंगलची जॉमेट्री. जर कधी असं चित्र बनते तर वेक्टरच्या प्रॉपर्टी ऑब्वियसली सेंटरला जे काय असेल, सेंटरला जी काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑब्झर्व करायची आहे ती सुद्धा सरते शेवटी 0. सरते शेवटी बरोबर 0. बरोबर आहे, समजतंय? एक लक्षात घ्या, आकृती कशी पण असू द्या, आकृती कशी पण असू द्या, होतं काय? समजा हा पेंटागॉन आहे, त्याच्या इलेक्ट्रिक फील्डचं सुद्धा काय असतं? आकृती तीच बनते. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची सुद्धा आकृती तीच बनते. बघा आता हा पेंटागॉन झाला. ठीक आहे, 5 पॉइंटला काय सांगितलं होतं? 5ही पॉइंटला मी काय ठेवलं होतं? चार्जेस ठेवले होते. काय ठेवले होते? चार्जेस ठेवले होते. समजा त्यांच्यापैकी एका 1 2 3 4. आता कसं आहे इथे पेंटावरती ना प्रॅक्टिस करून यायला पाहिजे. इथे घेतलाय वरती. चला हे असं आहे का? बरं असं आता पेंटावर आता बघून घ्या. 1 2 3 4 5 सोडा. हा क्यू समजून घ्या. पेंटावर मी कसा काढला तुम्हालाच नाही मिळत. क्यू समजून घ्या. आता इथे नाहीये. ठीक आहे, आता इथे हा चार्जेस नाहीये. आता इथे जो चार्ज आहे हा नाहीच आहे या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी हा चार्ज नाही. तर या डायग्राम साठी, ठीक आहे, या डायग्राम साठी सेंटर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असेल असा क्वेश्चन. ठीक आहे, इथे काहीही नाही. मीनिंग एकदम कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, हा एकदम कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम. सांगा बरं किती असेल? सेंटर मध्ये जो पॉइंट P आहे, ह्या पॉइंट P वरती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल? जर इथे काहीच नाही, जर इथे काहीच नाही, सांग. इमॅजिन करा. तोपर्यंत मी ट्राय करतो आमचा पेंटागॉन काढण्याचा. जमला असं होतं ना ते. चलो हो गया आपल्याला. यहाँ पे क्यू, यहाँ पे क्यू, क्यू क्यू. चलो निकालो इस पेंटागॉन के लिए निकालो. यहाँ पे पॉइंट बी, यहाँ पे कुछ भी नहीं. ठीक है, यहाँ पे समझ लो क्यू नॉट, कुछ भी नाही. सगळ्याच्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असेल? पॉइंट बी ला. असे तर काही नाहीये. मी आता सांगितलं होतं एकदम लेक्चरच्या सुरुवातीला काही नाही म्हणजे तिथं सर खरंच काही नसतं का? खरंच काही नसतं का? न्यूट्रल बॉडी मध्ये काहीच नसतं का? असतं. न्यूट्रल बॉडी मध्ये काही नसतं म्हणजे काही नसतं का? असतं. एक असतं प्रोटॉन, एक असतं न्यूट्रल. म्हणजे हा प्लस क्यू पण इथे आणि एक मायनस क्यू पण. असं म्हणलं तर की तुमचं काही बिघडतं घरच्यांचं तुमचं काही नाही ना. असं म्हणल्याने तुम्हाला घरचे जेवण देणार नाही, जेवण देणार नाही का? मला घरी देणार नाही, सगळं होणार आहे. चालतं असं प्लस क्यू मायनस क्यू कॅन्सल आउट. ठीक आहे, न्यूट्रल होऊन बॉडी. तर मग ह्या डायग्रामला मी आता ह्या डायग्रामला असं लिहिलं तर काही अडचण? असं म्हणजे कसं? बघा हे लिहिलं नाही, काढलं. बरोबर, इथे प्लस क्यू, बरोबर, इथे प्लस क्यू आणि बाकीचे तर क्यू होतेच. जसं की तुमची ही हे झालं. आता मला असं वाटतं मी काहीतरी रिॲक्शन चालू होतं, केमिकल रिॲक्शन. तुमचे असतं ना CH ग्रुप असतात काहीतरी, केमिस्ट्रीचे सर नाम तुम्ही ना. इथे सेंटरला हा पॉइंट असेल काय? ठीक आहे, हा सेंटरचा तो पॉइंट बी.
नेक्स्ट पुढे तीच आकृती परत, आता मी आकृती न काढता फक्त आपल्याला सांगितले इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोणत्या डायरेक्शनला असेल किंवा किती असेल. तर हा तो परत सेंटर वाला पॉइंट इथून, तर हा इथे आता प्लस क्यू घेतला, मी मायनस क्यू घेतो. काय होईल, ह्याला प्लस, ही डायग्राम आणि ही डायग्राम जर तुम्ही जॉईन केली तर एकच ही डायग्राम बनणार आहे. परत प्लस क्यू मायनस क्यू काय होऊन जाईल, सगळं झिरो होऊन जाईल. प्लस क्यू मायनस क्यू काय होईल, झिरो. डायग्राम परत तीच बनते, बरोबर. डायग्राम परत तीच बनू लागेल. इथे काय होणार आहे, ह्या बॉडीसाठी मला सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती येणार आहे. ह्या बॉडीसाठी आता ही बॉडी कशी दिसते तुम्हाला, सिमेट्रिकल. आता सांगितलं मी, ठीक आहे. ही बॉडी कशी दिसते, सिमेट्रिकल, प्लस क्यू प्लस क्यू प्लस क्यू प्लस क्यू. म्हणजे त्याच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही झिरो होईल, म्हणजे कॅन्सल होऊन जातं. हे काय होतं, कॅन्सल होऊन जातं, बरोबर. मग उरलं काय फक्त रे, मग उरलं काय, फक्त एवढंच उरलं, मायनस क्यू उरला आणि ह्या पॉइंट पी पासून वरती जाणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी होती. म्हणजे डायरेक्शन आता मायनस आणि हा प्लस असेल तर अट्रॅक्टिव्ह, म्हणजे डायरेक्शन इकडे बनेल, डायरेक्शन इकडे बनते, बरोबर. मग जर काही सांगायचं झालं फायनल त्याचा आन्सर काय असेल किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल, तर जी काही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरायचा आणि जी काय डायरेक्शन आहे डायरेक्शन फक्त कशी राहणार आहे, आता अशी राहणार आहे. म्हणजे इथं काही नव्हता, तो काहीच नव्हता, म्हणजे इथे तो काहीच नाही आणि इथे पॉइंट पी, म्हणजे या प्रकारची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल. फॉर्म्युला लावून तुम्ही आन्सर काढू शकता, KQ डिवाइडेड बाय R². ठीक आहे. इथून इतके जे अंतर असेल ते R², K ची व्हॅल्यू माहिती आहे, चार्जची व्हॅल्यू दिली असेल ती गिव्हन असेल, बरोबर. तर ते आपण काय करतोय, आधी मॅग्निट्यूड काढतो आणि नंतर डायरेक्शन ठरवतो. प्रत्येक वेळेस आपण काय करतो, आधी मॅग्निट्यूड काढतो आणि नंतर डायरेक्शन ठरवतो. का बरं, प्लस 2q आणि मायनस 3q. तर सांगा फोर्स ऑन हा Q2 हा Q1, फोर्स ऑन Q2 ड्यू टू Q1. असं ज्यावेळेस करू त्यावेळेस आपण काय म्हणतो, K Q1 Q2 डिवाइडेड बाय R². फोर्स ऑन Q2 ड्यू टू Q1. तर K ची व्हॅल्यू माहिती आपल्याला फिक्स आहे. Q1 किती आहे, तर 2Q. Q1 किती आहे, तर फक्त 2 म्हणू आणि याला 3 म्हणू. ठीक आहे. 2 into, आता इथे Q2 काय झालं, काय असतं मग तुम्ही मायनस लिहिलं असतं, आता लिहित नाही मी शिकवले म्हणून. ठीक आहे. आणि R ची व्हॅल्यू A समजा, ठीक आहे, डिवाइडेड बाय A चा स्क्वेअर. आता इथे 2 into -3 -6 होतं, बरोबर आहे. 2 into -3 काय -6. म्हणून आपण काय करतो, आधी काय ठरवतोय, फक्त मॅग्निट्यूड. काय ठरवतो, मॅग्निट्यूड. म्हणून मॉड ऑफ Q1 मॉड ऑफ Q2 म्हणतो आणि 2 into 3 लिहितो फक्त, -3 नाही, मॅग्निट्यूड म्हणतो. फक्त डायरेक्शन ठरवण्यासाठी आपण साईडचा विचार करू का, मग मॉड मॅग्निट्यूड ठरवतो नाही. 2 into 3 6 म्हणून 6K डिवाइडेड बाय A². डायरेक्शन तर ऑटोमॅटिक ठरते ना. जर कधी 2 हा 3 वरती फोर्स लावते, फोर्स ऑन Q2 ड्यू टू Q1, म्हणजे हा 3 हा जो काही Q2 आहे हा याच्याकडे अट्रॅक्ट होईल. मॅग्निट्यूड ठरलं, आता डायरेक्शन ठरली, हा याच्याकडे अट्रॅक्ट झाला, हा याच्याकडे काय झाला, अट्रॅक्ट झाला. एक तुमच्यासाठी प्रॉब्लेम आहे, तो लिहून घ्या शेवटचा आणि आजचं लेक्चर एंड करतो. ठीक आहे. प्रॉब्लेम 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 व्हेर इज माय प्रॉब्लेम. घ्या लिहून. फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. क्वेश्चन जसा आहे ना तसा देतो, नाही तर परत बरेच जण बोलता घालते की नाही सर ते असंच पाहिजे होतं, नाही सर हे तसंच पाहिजे होतं, तुम्ही असंच करून नाही लिहिलं, तुम्ही तसंच करून नाही लिहिलं, बरोबर. त्याच्यामुळे क्वेश्चन जसा आहे तसाच सांगा आणि तुमचा जो डाऊट आहे तो क्लिअर करतो. फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at -4, 4, 9. Find electric field intensity at -4, 4, 9 due to 10 microcoulomb, due to 10 microcoulomb when 10 microcoulomb is at -1, 2, 3. काय शोधणे, फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at -4,
comma 4 comma 9 due to 10 microcoulomb when 10 microcoulomb is at -1 comma 2 comma 3. करा सॉल्व, पॉज करा आणि पटकन आन्सर सॉल्व करा. ठीक आहे, वेळ जास्त झाला असेल तर मी पटकन सॉल्व करू. 10 मायक्रोकुलमचा हा चार्ज इथे होता, बरोबर. 10 मायक्रोकुलमचा चार्ज किती इथे आहे. फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट -449 म्हणजे ही नाही. 10 मायक्रोकुलमचा चार्ज कुठे आहे तर -1 कॉमा 2 कॉमा 3 इथे हा -10 कुलमचा चार्ज ठेवलेला होता. आता इथून कुठे सांगायची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तर ऍट एवढं ते इंग्लिश येतं ना रे भाऊ, नाही. चला -4 कॉमा 4 कॉमा 9 बरोबर आहे. इथे जाऊन शोधणे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्याला जर तुम्ही R1 म्हटलं त्याला R2 म्हणा डिस्टन्स. ठीक आहे, इथे शोधा. याला ऍट लिहितो मी. जीमेल ला काढले ना तुम्ही सगळ्यांनी @gmail.com तुम्हाला काढायला लागणार. ठीक आहे, तर नीटचे फॉर्म ज्या भरावे लागतील त्या जीमेल आयडी काढून ठेवायला लागणार. सर हम इतने भी गधे नहीं है, हमने तो क्या क्या नहीं निकाल के रखा है. ट्विटर, फेसबुक, सब कुछ निकाल के रखा है. हमने फेसबुक निकाल के रखा है और वो फेसबुक रिमूव करने के लिए हम आप ही के पास आते हैं सर. काही जणांना क्लिक झाला असेल ना लगेच, है ना. तर बघत असाल लेक्चर. चला 10 मायक्रोकुलमचा चार्ज इथे होता, बरोबर आहे. त्याचे पोझिशन कोऑर्डिनेट दिलेले म्हणजे काय इथं IJK आणि हे पण IJK. काय करायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी E बार फटाक से निकालो. E बार का फॉर्मूला K Q, ठीक है, डिवाइडेड बाय R स्क्वायर तो निकालना पड़ेगा. आता इथे क्वेश्चन असा आहे डायरेक्शन पण सांगा. चला also find डायरेक्शन ऑफ E बार. आता आप कैसे करोगे, कुछ नहीं करेंगे सर. जो डिस्टेंस लिया है उसका यूनिट वेक्टर लेंगे R बार, बरोबर. जो डिस्टेंस घेतला त्याचा काय घेणार युनिट वेक्टर. मी R बार काढण्याचं तुम्हाला R बार डिवाइडेड बाय मॉड ऑफ R बार असं काढताय तुम्हाला. ठीक आहे, युनिट वेक्टर म्हणजे तेच विचारले ना. अरे युनिट वेक्टर म्हणजे काय, डायरेक्शन काढण्याचा कंपोनेंट एक प्रकारचा. युनिट वेक्टर इज used to represent the direction of given vector. असं शिकलेलं आपण स्केलर वेक्टर मध्ये. चला लिहा आपण पटकन. k ची व्हॅल्यू केच राहणार. ठीक आहे, q ची व्हॅल्यू 10 मायक्रोकुलम 10 × 10⁻⁶. आता हा r बार शोधणं आहे खालचं. ठीक आहे, r बार कसा काढणार आपण व्हॅल्यू, याची व्हॅल्यू कशी काढणार सांगा पटकन. r ची किंमत कशी काढणार ते करा पटकन. पोझिशन वेक्टर. ठीक आहे, हा r1 आणि r2 काढायचा असेल तर मी इथं लिहितो r ने. ठीक आहे, पोझिशन वेक्टर कोणता आहे R2 R1 बरोबर आहे. R2 R1 दोन मोठ्या त्याच्यातून लहान -1 2 3 चला करा पटकन. R2 R1 तेच मायनस आहे. चला काही अडचण नाही. घ्या मग -4 I कॅप प्लस 4 J कॅप प्लस 9 K कॅप. ठीक आहे, हा झाला मायनस. आणखी इकडे मायनस. ठीक आहे, आणि इकडे -1 I कॅप प्लस 2 J कॅप प्लस 3 K कॅप. करायला सॉल्व पटकन. आणि पोझिशन वेक्टर सांगा. पोझिशन वेक्टर कोण इथे R आहे आणि R1 R2 काय आहे डिस्टन्स आहे. ठीक आहे, पोझिशन वेक्टर आणि डिस्टन्स मध्ये फरक समजतो ना. चला करा पटकन. हा -4 हा मायनस प्लस हा -4 हा मायनस प्लस म्हणजे काय आहे 3 I कॅप प्लस 4J -2J प्लस 4J -2J प्लस 2J कॅप प्लस 9K माइनस प्लस माइनस प्लस 9K माइनस 3K 9 माइनस 3 6K कॅप. ठीक आहे, आता साधी गोष्ट बघा. क्वेश्चन कसा होता, फाइंड आउट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट. कुठे शोधायचं होतं रे इथे. कुठे शोधायचं होतं तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इथे ड्यू टू 10 मायक्रोकुलम. म्हणाला 10 मायक्रोकुलम इथे, पण त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इथे शोधायची. म्हणजे असं समजा की तुम्ही टेस्ट चार्ज घेतला आणि त्याचे कोऑर्डिनेट्स इथे दिलेले. आता तुम्ही जर कधी याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इथे r स्क्वेअर च्या ऐवजी फक्त हे जे कोऑर्डिनेट दिले असते कोणते जिथे ठेवलाय तिथेच मोजताय. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जिथे ठेवलाय किंवा जिथे मोजायला सांगितलं तिथेच जाऊन मोजताय, तर त्याची कोऑर्डिनेट्स हे झाले.
त्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले -4 4 नाही, पण कोणाच्या कंपॅरिझन मध्ये, कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये काही त्याला मीनिंग आहे का? ठीक आहे, तुम्ही जर कधी तिथे जाऊ शोधताय तर आपल्याला माहिती आहे, समजा हा चार्ज इथे, तुम्ही इकडे जे काय होतं हा संबंध तोडून टाका. ठीक आहे, हा संबंध मिटवा आणि फक्त -4 4 9 हेच कोऑर्डिनेट घेतले तर त्याचा काही मीनिंग आहे का? -4 4 9 ते कोऑर्डिनेट असले काय आणि नसले काय, तो त्याच्या जागीच उभा आहे म्हणजे तिथालचा कोऑर्डिनेट काय झालं 0 झालं ना. तर त्याच्या जागी जर काही स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मेजर करतोय ते कोऑर्डिनेटचा काही संबंधच नाही राहिला की आधी काय होते कोऑर्डिनेट्स आणि आधी काय होते. तुम्ही फक्त एवढाच विचार केला -4 4 9 आणि इथे येऊन मला मोजायचं आधी कुठे होते, काय होते, कुठून आला इलेक्ट्रिक फील्ड, किती डिस्टन्स पासून दूर आली, कोणी लावली, ज्याने लावले तो कुठे होता, किती डिस्टन्स दूर होता आणि इथे आल्यानंतर काय फरक पडला, त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी I मध्ये किती गेली तर 4 गेली, Y मध्ये किती 4, Z मध्ये किती गेली 9. आधी कुठे होते Y मध्ये -1 म्हणजे इकडे -1, X मध्ये -1, Y मध्ये 2, Z मध्ये 3. मग हा असा काहीतरी संबंध तयार लागला. तुम्ही फक्त इथे येऊनच ऑब्झर्व करताय, ऑब्वियसली इथं कोऑर्डिनेट्सच उरले नाही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑब्झर्व करायला. आणि आपल्याला माहिती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला हे Q डिवाइडेड बाय R². R काहीच नाहीये, ऑब्वियसली 0. जिथे चार्ज आहे तिथे तर इन्फायनाइट फील्ड असेल ना त्याची. तुम्ही कसं काय सांगू शकता की एवढीच असणार, त्या जागी फील्ड इन्फायनाइट असते, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन्फायनाइट असणार. ग्राफचा पण रिव्हिजन घेतली मी आता सांगत बसत नाही, ते ग्राफ कसे काढले ते आपण. ठीक आहे, इथे म्हणता की सर रिव्हिजन मध्ये तुम्ही ते ग्राफ सोडले, एक्झॅक्टली आपण असं सांगत नाही. चलो R इथे 0 आहे ना, तर इथून असा कधी ग्राफ काढत नाही. ठीक आहे, मी जरी काढून दाखवलंय तरी तसा ग्राफ काढत नाही कारण तो इन्फायनाइट आहे. म्हणून काय करतो आपण म्हणजे बऱ्याच बुक्स मध्ये थोडंसं पुढून दाखवतात. ठीक आहे, थोडंसं पुढून दाखवतात, बट इथे दाखवतात 0 झाली म्हणून. ठीक आहे, थोडंसं पुढे दाखवतात. इन्फायनाइट किती असू शकते. ठीक आहे, तुमचं पान पण नाही पुरणार, पेज पण नाही पुरणार, आमचा ब्लॅकबोर्ड पण नाही पुरणार. ठीक आहे, म्हणून आपण काय करतोय 10 मायक्रोकुलम जिथे होता तिथून कुठपर्यंत आलो तर -1, कुठपर्यंत आलो तर -4 4 9. आधी किती होता डिस्टन्स, आता किती आहे एक बघा लागेल, तेव्हा सांगावं लागेल की इलेक्ट्रिक फील्डचा प्रभाव इथून आल्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर इतका झाला, किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा आधी इथे एवढा होता, इथून इथे आल्यानंतर एवढा झाला. सांगावं लागेल ना. तुम्ही फोर्स काढू शकता, काय असेल करा, त्याला मग सॉल्व करा. काय येतं आन्सर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं, काय काढला आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी का. बरं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा आन्सर काय सांगा पटकन. E इक्वल टू काय होतं K ची व्हॅल्यू 9 इंटू 10 टू दी पॉवर 9, Q ची व्हॅल्यू 10 इंटू 10 टू दी पॉवर -6. ठीक आहे, खाली काय असते R², खाली काय असतो R² याच्यावरतून R² ची व्हॅल्यू पाहिजे, व्हॅल्यू आली का नाही आली, व्हॅल्यू कशी मॅग्निट्यूड काढून, मॅग्निट्यूड काढण्यासाठी 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, 6 चा स्क्वेअर 36, 36 40 49 म्हणजे 7. ठीक आहे, आजची व्हॅल्यू किती आली तर 7 ला सॉल्व करा. पण काय विचारलं तुम्ही, ऑल्सो फाइंड आउट डायरेक्शन ऑफ E बार. डायरेक्शन नंतर सांगतो, आधी याला सॉल्व करून घ्या. किती 10 टू दी पॉवर 9 -6 10 टू दी पॉवर +3 9 इंटू 10 9 इंटू 10 किती रही 9000 which be sir 90. चलो नीचे क्या आ गया 7 आ गया. ठीक है, नीचे क्या आ गया 7. आता याचा आन्सर हलका डायरेक्शन पर विचारले, डायरेक्शन असतं तर काय केलं असतं तुम्ही, जो R बार आला. ठीक आहे, जो R बार आला तिथे लिहितो मी आता R कॅप आहे ना, समजून घ्या इथं तो डायरेक्शन काढण्याचा R कॅप. मी इथे काय लिहिलं असतं मी R बार अपॉन मॉड ऑफ R बार. बरोबर आहे, म्हणजे कसं झालं असते 90 इंटू 10 टू दी पॉवर +3 अपॉन हा 7 आणि इथे मी काय लिहिलं असतं, हा पूर्ण R बार लिहिला असता 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 6k कॅप डिवाइडेड बाय हा 7. ठीक आहे, असा आन्सर आला. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये इतकंच. गुड नाईट.